बातमीनं लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींची प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे। चुकीची केवायसी करणाऱ्या महिलांसाठी पर्याय हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। अंगणवाडी सेविकांमार्फत ही प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे। बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरवरून या संदर्भात माहिती दिलेली आहे। लाडक्या बहिणींना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती, मात्र काही कारणांमुळे ई-केवायसी करताना महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याचं समोर आलं आणि त्यामुळे योजनेच्या निकषांनुसार लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत, असं ट्विट आदिती तटकरेंनी केलंय। या निर्णयामुळे ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। आज 2 फेब्रुवारी लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। बघा, हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे अंगणवाडीमध्ये। जर तुमची ई-केवायसी चुकलेली असेल, ई-केवायसी राहिलेली असेल किंवा ई-केवायसीचा फॉर्म तुम्ही भरला आहे परंतु तुम्हाला पैसे आले नाही, तुम्हाला पात्र लाभार्थीतून बाद केलेला आहे, तर हा फॉर्म तुम्हाला भरून देणं अतिशय आवश्यक आहे। ह्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगणार आहे, कसं भरायचं आहे, सोबत काय डॉक्युमेंट द्यायचे आहेत, काय आहे संपूर्ण माहिती आपण एकंदरीत ह्याच्यामध्ये पाहणार आहोत। बघा, लाडकी बहीण योजना चालू करण्याबाबत ही केवायसीचा फॉर्म हा तुमच्याकडे असणार आहे। व्हिडिओ पॉज करून हा फॉर्म बघायचा आहे, काय काय लिहिलं आहे, आणि हाच मजकूर तुम्हाला तुमच्या वहीच्या पानावर सुद्धा लिहू शकताय आणि तो सुद्धा अंगणवाडीकडे तुम्ही जमा करू शकताय। सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींना आता जानेवारी आणि डिसेंबरचा हप्ता ह्या आठवड्यात वाटपाला सुरुवात होणार आहे। कदाचित आज सोमवार 2 फेब्रुवारीपासूनच आपल्याला वाटपाला दुपारपासून पाहायला मिळू शकतोय, कारण ह्या महिन्यात आता लाभ द्यायला सुरुवात ही सुद्धा झालेली आहे। लवकरच आपल्याला चेक हा डिपॉझिट होऊन दुपारपासून सुद्धा वाटपाला सुरुवात होणार आहे। त्या अगोदर आपलं नाव पात्र लाभार्थी यादीमध्ये आहे का हे चेक करणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी कुठं चेक करायचं, काय करायचं हे सगळं सांगणार आहे। व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे। बघा, आदिती तटकरे मॅडम यांनी घोषणा केलेली आहे की लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव वगळलं गेलं आहे का हे आधी चेक करायचं आहे। जर गेला असेल तर त्याला लवकरात लवकर मागं आणण्यासाठी, म्हणजे पात्र लाभार्थीत पुन्हा आणण्यासाठी काय करावं लागणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी कुठला फॉर्म भरणं अपेक्षित आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यामुळे टेन्शन घ्यायचं कारण नाही, व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। पहा, सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे आता लाडक्या बहिणींना गिफ्ट द्यायला सुरुवात झालेली आहे। पहिलं म्हणजे आपल्याला माहिती आहे की लाडक्या बहिणींना मोफत 3 गॅस सिलेंडर मिळत होते, परंतु गेल्या वर्षी आपल्याला लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडर मिळालेले नाहीत। त्यामुळं आता 2490 रुपये पुन्हा वाटपाला सुरुवात झालेली आहे। गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला लाडकी बहीण योजनेनंतर लगेच मिळतील। लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3000 रुपये हे तुम्हाला आजपासून तुम्हाला पाहायला मिळू शकतात। पहा, आता हे कोणाला मिळणार, काय मिळणार मी पुढे सांगणारच आहे। खूप महत्त्वाचं आणि अतिशय तिथं मन लावून तुम्ही पाहायचा आहे व्हिडिओ, कारण ह्याच्यावर तुमचं पुढचे हप्ते सगळे डिपेंड असणार आहेत। जर तुम्ही व्हिडिओ स्किप करत पळवत पाहिला तर तुम्हाला काही समजणार नाही, काय करायचं आहे, कुठं काय करायचं आहे, सगळी माहिती मी तुम्हाला इन डिटेल देतो आहे। बघा, डिसेंबर जानेवारीचा हप्ता आजपासून मिळणार आहे। पहिल्यांदा डिसेंबरचा हप्ता येईल, नंतर जानेवारीचा हप्ता येईल। ह्या आठवड्यात दोन्ही वितरण होणार आहेत, कारण ऑलरेडी उशीर झालेला आहे। आपल्याला हप्ता हा मिळायला हवा होता, परंतु उशीर झाला आहे। कुठल्या कारणामुळे उशीर झाला हे तुम्हाला पुढे मी सांगतो आहे। तिसरी जी योजना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भांडे मिळणार आहेत। बांधकाम कामगार योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना 30 प्रकारचे भांडे हे तुम्हाला 28 फेब्रुवारीपर्यंत मिळणार आहे। त्यामुळे आत्ता जाऊन आपल्या ग्रामपंचायत अंगणवाडी सेवकाकडे जाऊन तुम्हाला बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरायचा आहे। लक्षात घ्या, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत हे भांडे मिळतात। तिसरी गोष्ट, भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही, परंतु घरकुल योजना सुरू झालेली आहे। घरकुल योजनेचा फॉर्मसुद्धा तुम्हाला लवकरात लवकर भरायचा आहे। त्याच्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना 3 लाख रुपयापर्यंत ग्रामीण असो शहरी असो दोन्ही विभागामध्ये लाडक्या बहिणींना तिथं घरकुल योजनेचा लाभ हा मिळायला सुरुवात झालेली आहे। तर तुम्ही हा फॉर्म भरला नसेल तर पटकन भरून घ्या, नाहीतर एकदा फॉर्मची डेट संपली की परत अजून तुम्हाला वाटेल की अरे यार आपल्याला कसं माहीत नाही। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा। पहा, पुन्हा डिसेंबर जानेवारी 3000 रुपये आजपासून वाटप सुरू होणार। त्यांनी डिसेंबरचे काही हप्ते आपल्याला गेल्या महिन्यात पाहायला मिळाले होते, परंतु भरपूर लाडक्या बहिणींना पुन्हा डिसेंबरचा हप्ता सोबत जानेवारीचा हप्ता अशी मिळून 3000 रुपये मिळणार आहेत। ज्यांना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे त्यांना फक्त जानेवारीचा हप्ता मिळेल, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्ही सांगायचं की कोणाकोणाला डिसेंबरचा हप्ता आलेला आहे, कोणी केवायसी केलेली आहे, कोणाचं नाव पात्र लाभार्थीमध्ये आहे, कोणाचं नाव बाद केलेलं आहे, तुमची केवायसी चुकली होती का, जे नाव बाद केलं ते कुठल्या कारणांमुळे केलं, तुम्ही बालविकासमध्ये महिला व बालविकासमध्ये जाऊन चौकशी केली का, तुमचं नाव बाद का केलं गेलं। कारण लक्षात घ्या, ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या असतील तर तुम्हाला
तुमची चूक कळेल आणि त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायची गरज आहे. आता समजा तुमचा फॉर्म चुकला होता, म्हणजे EKYC चुकली होती. तुम्ही सरकारी तुमच्या घरी कोणी सरकारी जॉब करतं का हा पर्याय जर चुकून निवडला असेल तर तुमची चूक आहे. तर तुम्हाला इथं EKYC चुकणीबाबत अर्ज लिहायचा आहे, जो मी तुम्हाला अर्ज दिलेला आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, सुरुवातीलाच सांगितलं होतं की त्याच्यामध्ये तुम्हाला मजकूर तुमच्या हाताने सुद्धा लिहायचा आहे. अंगणवाडी सेविका जर म्हणली की नाही माझ्याकडे फॉर्म नाही, तर तो मी जो व्हिडिओमध्ये सांगितला फॉर्म, तो व्हिडिओ पॉज करा, थांबवा, थोड्या वेळ झूम करा आणि त्याच्यामध्ये जो काही मजकूर लिहिला आहे तो मजकूर तुम्ही एका कोऱ्या कागदावर लिहून सुद्धा तिथं सही करून सोबत आधार कार्डची झेरॉक्स देऊन तिथं जमा करू शकताय आणि खालीच मोबाईल नंबरसुद्धा तुमचा टाकून तुम्ही जमा करू शकताय. पहा, चेक हा हप्ता डिपॉझिट झालेला आहे. आपल्याला डिसेंबरचा आणि जानेवारी महिन्याचे हप्ते मिळणार आहेत. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे त्यांना जानेवारीचा हप्ता मिळणार आहे. बाकीच्या लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, आता ज्या लाडक्या बहिणींचं अपात्र यादीमध्ये त्यांचं नाव टाकलेलं आहे वेगवेगळ्या कारणाने, तर तुम्ही पुनर्अर्ज पडताळणीसाठी विनंती अर्ज करायचा आहे. त्यांना म्हणायचं आहे की दादा माझं सगळं बरोबर आहे, माझं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, माझ्याकडे कोणतीही 4 चाकी गाडी नाही, ना माझ्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत आहे, तरी देखील मला या योजनेतून बाहेर का टाकण्यात आलेलं आहे. याचं कारण तुम्ही विनंती अर्जद्वारे तुम्ही महिला व बाल विकासमध्ये जमा करायचा आहे. सोबत तुम्हाला सोबत आधार कार्ड आणि तुमचा जो काही अर्जाचा क्रमांक होता तो आणि खाली मोबाईल नंबर लिहून तुम्हाला हे तिथं सबमिट करायचं आहे. लक्षात घ्या, तुमच्याकडे आजचा आणि उद्याचा जास्तीत जास्त वेळ आहे, कारण चेक डिपॉझिट झाला आहे. वाटप हे 3 ते 4 दिवस चालेल, त्याच्यानंतर वाटपसुद्धा बंद होईल आणि परत एकदा तुम्हाला तेच सगळे कार्यालयाचे म्हणजे जाय करावं लागेल. परत अजून माझे मागचे हप्ते राहिलेत, माझे पुढचे हप्ते राहिलेत, ते सगळं करावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचं आता पहिल्यांदा अजून तुम्हाला जाऊन बँकेत एकदा चेक करायचं आहे की आपल्या बँकेत पैसे येऊन पडले होते का. बऱ्याचदा असं होतं की मोबाईल नंबरवरती मेसेज येत नाही, परंतु बँकेत पैसे येऊन पडलेले असतात. आणि स्वतः आदिती तटकरे मॅडमने सांगितलं होतं की गेल्या महिन्यातसुद्धा भरपूर लाडक्या बहिणीचे आधार कार्ड लिंक होतं, परंतु तो ॲक्टिव्ह नव्हतं, म्हणून लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत. तर ते एकदा तुम्ही बघायचं आहे की नेमकं होतं आहे काय, चूक काय झाली आपल्याकडनं, हे तुम्हाला इथं बघणं खूप गरजेचं आहे. आणि आता प्रॉब्लेम काय होईल माहिती आहे, तुम्हाला तिथं काहीही कळणार नाही, कारण बँकेत तुम्ही कधी गेले नाही आणि तुम्ही फक्त म्हणाल की लाडक्या बहिणीचे पैसे नाही आले, फॉर्म भरून दिला, हे दिला, पण तुमचं बँक खातंच बंद असेल तर तिथं सरकार देखील काही करू शकत नाही. तांत्रिक अडचणी जर तुमच्या बँकेत असतील तर सरकारसुद्धा काही करणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला करणं अतिशय महत्त्वाच्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायचा आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, तोपर्यंत जय महाराष्ट्र. लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी. गावातील महिलांनी स्थापन केलेल्या बचत गटांना आता कोणतेही तारण किंवा जामीनदार न देता बँकांकडून 25 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. बचत गटाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला 1.5 लाखांपर्यंत कर्ज मिळेल आणि कर्जाची परतफेड वेळेत केल्यास पुढील टप्प्यात 3 लाखांपर्यंत कर्ज मिळेल. त्यानंतर हळूहळू कर्ज मर्यादा वाढवली जाईल. 3 लाखापर्यंतचं कर्ज वार्षिक 7% व्याजदरानं उपलब्ध होईल.